नमस्कार, मी किरण पालकर. क्राईम डायरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. अनेक जिल्ह्यातील सर्वात मोठ्या घरफोडी प्रकरणातील 2 आरोपींना सतर्क जामीन मंजूर. ॲडव्होकेट लाझिम मुजावर व ॲडव्होकेट अजय मांढरे यांचा प्रभावी युक्तिवाद. शहापूर पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या आणि अनेक जिल्ह्यांमध्ये चर्चेचा विषय ठरलेल्या एका मोठ्या घरफोडी व जबर चोरी प्रकरणातील 2 आरोपींना न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. इचलकरंजी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला असून आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट लाझिम मुजावर व ॲडव्होकेट अजय मांढरे यांनी प्रभावी बाजू मांडली. शहापूर येथे चोपडे यांचे राहते घर फोडून तिजोरीतील लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने जबरी चोरी केल्याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी संशयावरून प्रल्हाद विठ्ठल कवठेकर राहणार तारदाळ व उदय श्रीकांत माने राहणार यड्राव यांना अटक केली होती. पोलीस तपासात व रिमांड रिपोर्टनुसार या दोन्ही आरोपींकडून इतर अनेक घरफोडी व जबरी चोरीसारखे गंभीर गुन्हे उघडकीस आले. तपासादरम्यान आरोपींकडून सुमारे 54 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. चोपडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 408/2025 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. अटक केल्यानंतर आरोपींना प्रथम पोलीस कोठडी व त्यानंतर न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानंतर आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट लाझिम मुजावर व ॲडव्होकेट अजय मांढरे यांनी जामिनीसाठी अर्ज दाखल केला. या अर्जावर सरकार पक्ष व पोलीस प्रशासनाने तीव्र हरकत नोंदवली. मात्र आरोपीच्या वतीने दोन्ही वकिलांनी न्यायालयात सखोल व कायदेशीर मुद्द्यांवर आधारित युक्तिवाद केला. तपास पूर्णत्वास आलेला आहे. आरोपींकडून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. तसेच आवश्यक अटी घालून जामीन देणे न्यायोचित ठरेल असा युक्तिवाद करण्यात आला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर माननीय न्यायालयाने ॲडव्होकेट लाझिम मुजावर व ॲडव्होकेट अजय मांढरे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत प्रल्हाद कवठेकर व अजय माने यांचा सशर्त जामीन मंजूर केला आहे. या निर्णयामुळे सदर प्रकरणाला नवे वळण मिळाले असून न्यायालयाच्या पुढील कार्यवाहीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.